भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यावर तिकीट विकून इव्हेंट केल्याचा गंभीर आरोप केला होता। या आरोपाला पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांनी अतिशय वेगळ्या आणि मिश्किल शैलीत उत्तर दिले, ज्याची सध्या जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे। पलूस तालुक्यातील नागठाणे येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार विश्वजित कदम आले होते। यावेळी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले। यावर कोणतीही संतप्त प्रतिक्रिया न देता विश्वजित कदम यांनी दोन्ही हात जोडले आणि चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य आणत आमदार कदम म्हणाले की ते खूप महान नेते आहेत, ते थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेव्हलचे नेते आहेत। आम्ही भारताच्या आणि महाराष्ट्रात राहणारे छोटे लोक आहोत, त्यामुळे त्यांच्या लेव्हलला जाऊन आम्ही बोलू शकत नाही। एकीकडे पडळकर यांनी माझ्या भीतीपोटी जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील एकत्र आलेत आणि यांना जादा नॉलेज नाही अशी कडक टीका केली असताना विश्वजित कदम यांनी मात्र दोन्ही हात जोडून पडळकरांना थेट अमेरिकेच्या माजी अध्यक्षांची उपमा देऊन हा विषय पूर्णपणे हसण्यावारी नेलाय। या मिश्किल उत्तरामुळे पडळकरांच्या आरोपांमधील हवाच काढून घेण्याचा प्रयत्न कदमांनी केल्याचं बोललं जाते। या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिले। मिरज तालुक्यातील कसबे डिग्रस गावामध्ये लहान मुलांची भांडणे सोडवणे एका तरुणाच्या जीवावर बेतले। लाथाबुक्क्यांसह काठीने मारहाण करत धारदार हत्याराने 10 वार करून गंभीर जखमी केलेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। सागर संजय गायकवाड असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले। याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात संदीप नारायण गायकवाड यांनी फिर्याद दिली। पोलिसांनी खून प्रकरणी संस्कार सचिन आळतेकर, हर्षवर्धन गिरीश चव्हाण या दोघांना अटक केली। या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले। रविवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास धैर्यशील करंटे यांच्याकडे एका अल्पवयीन मुलाने बघितले म्हणून त्याला काय पाहतोस असं विचारलं। यावेळी त्या अल्पवयीन मुलाने थांब तुला दाखवतो काय पाहतो अशी धमकी देऊन निघून गेला। त्यानंतर धैर्यशील हा मृत सागर गायकवाड यांच्यासोबत घरासमोर कट्ट्यावर बसला होता। त्या ठिकाणी संस्कार, अल्पवयीन आणि हर्षवर्धन चव्हाण असे 3 जण आले। सागर याला काठीने बेदम मारहाण करून निघून गेले। त्यानंतर रात्री 9:30च्या सुमारास सागर गायकवाड हा समडोळी रोडवरील फराटे यांच्या शेताजवळ गेला असता यावेळी 3 जण त्या ठिकाणी आले। संशयित संस्कार आळतेकर यांनी चाकूने सागर याच्यावर हल्ला चढवून त्याच्यावर एकामागोमाग एक असे 10 वार केले। घाव वर्मी बसल्याने सागर तिथेच कोसळला। यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले। दरम्यान हा प्रकार गावातील ग्रामस्थांना समजतात त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील सागर यास तातडीने सांगलीच्या रुग्णालयात दाखल केलं। मात्र उपचार सुरू असताना सागर गायकवाड याचा सोमवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला। महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला वाद दुर्दैवी आहे। वरिष्ठ नेत्यांकडे याबाबत म्हणणे मांडू आणि जर पक्षाने महापालिकेची जबाबदारी माझ्यावर सोपवली तर 1 दिवसात पक्षातील अंतर्गत वाद संपवू असा ठाम विश्वास राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी व्यक्त केलाय। मिरजेतील विविध प्रश्नांबाबत आमदार इद्रिस नाईकवाडी आढावा बैठकीसाठी महापालिकेत आले होते। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून राष्ट्रवादी अजितदादा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे। यावर प्रश्न विचारला असता आमदार इद्रिस नाईकवाडी म्हणाले, राजकीय पक्षात विविध मतांतरे असतात, पक्षात शिस्तबद्ध आणि चाकोरीत काम करणारा मी आहे। महापालिकेच्या निवडणुकीत काहींचा प्रवेश घ्यायला नको असं मी सांगत होतो, पण काहींनी माझ्या विरोधात वरिष्ठांचे कान भरले आणि वरिष्ठांनी वेगळे निर्णय घेतले। माझ्या विरोधात कान भरून वरिष्ठांनी वेगळे निर्णय घेतलेत, पण आम्ही कामातून बोलणारे आहोत आणि ते दाखवून दिले। आता जो प्रकार महापालिकेत सुरू आहे हे बघून दुःख वाटतं। वरिष्ठ नेत्यांशी याबाबत बोलणं होईल। पक्षातील ही नाराजी दूर करण्यासाठी मी सक्षम असल्याचं काहींना वाटतं तर काही मंडळींना नको पण असेल, पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दुरुस्ती सुधारण्याची संधी म्हणून जर माझ्याकडे महापालिकेची जबाबदारी दिली, तसे आदेश मला आले तर 1 दिवसात पक्षातील अंतर्गत दुरुस्ती करून वाद मिटवू असा ठाम विश्वास इद्रिस नाईकवाडी यांनी व्यक्त केलाय। मी सांगलीचा, माझ्या चळवळीची सुरुवात सांगली। या सांगलीने मला नेहमीच भरभरून प्रेम दिलं आहे। 3ऱ्यांदा मी राज्यसभेवर गेलो आहे। या सांगलीचे ऋण फेडण्यासाठी मी मंत्रिपदाचा सांगलीला कायम लाभ देईन असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले। आठवले हे 3ऱ्यांदा राज्यसभेवर गेल्यामुळे येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात त्यांचा नागरी सत्कार झाला। यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नाईकवाडी, आमदार दिलीप सोपल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले आणि संयोजक विठ्ठल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। आठवले यांनी भाषणाच्या सुरुवातीला चारोळ्या सादर केल्या। त्यात सांगलीचं भरभरून
कौतुक त्यांनी केले. त्यानंतर ते म्हणाले, चळवळीत काम करत असताना माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी संपर्क आला. त्यांनी अत्यंत कौतुकाने मला प्रेरणा दिली. दलित आणि मराठा समाज एकत्र येण्यासाठी मोठी ताकद त्यांनी मला दिली. त्यामुळेच मी गावोगावी पोहोचलो. त्यामुळेच आता मी या पदावर आहे. या पदाचा लाभ सांगलीकरांना झाला पाहिजे असं मला वाटतं, असं ते म्हणाले. बागेश्वर महाराज यांनी छत्रपतींच्या बद्दल अवमानकारक केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सांगलीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. जय जिजाऊ जय शिवरायाच्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की अलीकडेच एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान बागेश्वर महाराज यांनी छत्रपतींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याला अनेक संघटना आणि इतिहास अभ्यासकांनी आक्षेप घेतला असून ते ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचं आणि अवमानकारक असल्याचा आरोप करण्यात येतोय. सोशल मीडियावरही या वक्तव्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आंदोलकांनी आरोप केला की काही ठिकाणी अशा प्रकारची विधाने करून महापुरुषांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामागे ठराविक विचारसरणीचा प्रभाव असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी बागेश्वर महाराजांवर महाराष्ट्रात तात्काळ बंदी घालावी अशी मागणी केली आहे. त्यांचा राज्यात कुठेही कार्यक्रम झाल्यास तो उधळून लावू असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिलेला आहे. या आंदोलनात डॉक्टर संजय पाटील, सतीश साखळकर, नितीन चव्हाण, योगेश सूर्यवंशी, प्रदीप कारवेकर, अमोल चव्हाण, अमोल गोटखिंडे, योगेश पाटील, संभाजी पोळ, अतुल माने, प्रशांत पवार, नगरसेवक मयूर पाटील, ऋषिकेश पाटील, राजेंद्र पाटील आदी जण उपस्थित होते. महापालिकेच्या 4 प्रभाग समित्यांच्या सभापती पदाच्या निवडीत पुन्हा भाजप आणि काँग्रेस एकत्र आले. अर्ज दाखल करण्याच्या दिवशी प्रभाग समिती 1 साठी काँग्रेसने तर प्रभाग समिती 2, 3 आणि 4 साठी भाजपकडून अर्ज दाखल करण्यात आले. 4ही सभापतींच्या निवडी बिनविरोध होणार आहेत. काँग्रेसने नव्याला सभापती पदाची संधी दिली तर भाजपने 3घांना मुदतवाढ दिली. दरम्यान गुंठेवारी समिती सभापती पदासाठी भाजपकडून लक्ष्मी सरगर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची देखील बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतींच्या निवडी 13 मार्चला झाल्या होत्या. प्रभाग 1च्या सभापतीपदी काँग्रेसच्या अश्विनी कोळेकर, प्रभाग 2च्या वैशाली गवळी, प्रभाग 3च्या सभापतीपदी माया गडदे तर प्रभाग 4च्या सभापतीपदी अश्विनी कोळे यांची निवड करण्यात आली होती. महापालिका अधिनियमात प्रभाग सभापतीपदीच्या निवडी नव्या आर्थिक वर्षात करण्याची तरतूद आहे. त्यामुळे मार्च महिन्यात निवड करण्यात आलेल्या सभापतीपदींची मुदत 31 मार्च रोजी संपुष्टात आली. नव्याने निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यासाठी आज अर्ज दाखल करण्यात येणार होते. प्रभाग समिती निवडणुकीत पुन्हा काँग्रेसला प्रभाग समिती 1चे सभापती पद दिले. त्यामुळे 4ही प्रभाग समितीच्या सभापती पदासाठी एकच अर्ज दाखल झाला. प्रभाग समिती 1 साठी काँग्रेसकडून अश्विनी कोळेकर यांनी नकार दिला. त्या ठिकाणी काँग्रेसने रमेश सरजे यांचा अर्ज दाखल केला. तर प्रभाग समिती 2च्या सभापतीपदी भाजपकडून वैशाली गवळी, 3च्या सभापती पदासाठी माया गडदे तर 4च्या सभापती पदासाठी अश्विनी कोळी यांना मुदतवाढ देत अर्ज दाखल केले. शासनाकडून सुरू असलेल्या लिंकिंगसह कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सांगली ॲग्रिकल्चर इनपुट्स डीलर्स असोसिएशनने बेमुदत बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनात जिल्ह्यातील 2,500 विक्रेते सहभागी झालेत. बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्री व्यवसायातील विविध अडचणींबाबत मागील 4 ते 5 वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जातोय. मात्र याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. असोसिएशनचे पदाधिकारी म्हणाले, आमच्या मागण्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत, पण शासन त्याकडे कानाडोळा करत आहे. कंपन्यांकडून खत पुरवठ्यातील तांत्रिक अडचणी आणि लिंकिंगची सक्ती बंद करा. युरिया, DAP खत वितरणाच्या सूचना परिपत्रकाचा फेरविचार करावा. अप्रमाणित HTBT कपाशी बियाणे प्रतिबंधित करा. ऑनलाईन पोर्टलमधील तांत्रिक त्रुटी आणि सक्तीची अंमलबजावणी थांबवा. खत पुरवठा FOR पद्धतीने करण्याची मागणी तसेच विक्रेत्यांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याच्या मागणीचा समावेश आहे. शासनाने पुढील 8 दिवसात असोसिएशनच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास सर्व कृषी सेवा केंद्रे बेमुदत बंद ठेवण्यात येतील असा इशारा विक्रेत्यांनी दिला आहे. पलूस तालुक्यासह सांगली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. या संकट काळात बळीराजाला आधार देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी आज सोमवारी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. आमदार विश्वजित कदम यांनी अंकलखोप येथील शेतकरी राहुल बिरनाळे यांच्या केळीच्या बागेची आणि नागठाणे येथील प्रमोद पाटील आणि दिलीप कुलकर्णी यांच्या द्राक्ष बागेची सविस्तर पाहणी केली आहे. वादळी वाऱ्यामुळे आणि गारपिटीमुळे केळीचं आणि द्राक्षांच्या कांडीचं मोडतोड पाहून त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
यावेळी त्यांनी उपस्थित महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना विनाविलंब आणि सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले असून मी स्वतः कृषी मंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे पाठपुरावा करून बळीराजाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. शासनाने जुने निकष बाजूला ठेवून सध्याच्या बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी आमदार कदम यांनी यावेळी केली आहे. एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी ग्रामस्थांना दिली. आरपीआय महायुतीत घटक पक्ष म्हणून आहे. मला तिसऱ्यांदा राज्यसभेवर संधी मिळाली, मंत्रिपदही मिळाले, यावर मी समाधानी नाही. ज्या महाराष्ट्राने मला घडवलं त्या महाराष्ट्रात माझे कार्यकर्ते वाऱ्यावर आहेत, त्यांना सत्तेचा वाटा मिळत नाही अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केली. आरपीआय सत्तेत वाटा मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले हे कार्यक्रमानिमित्त सांगलीत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. ते म्हणाले, दलित उपेक्षितांसाठी चळवळ म्हणून सुरू केली. आज माझा पक्षाची व्याप्ती वाढत चालली आहे. देशातील प्रत्येक राज्यात आरपीआय पोहोचलाय. त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार होत आहेत. महायुतीमध्ये तिसऱ्यांदा मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, परंतु मी समाधानी नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला, त्यांना न्याय द्यायचा आहे. विविध सामाजिक, स्थानिक समित्या, महामंडळ, विधान परिषदेत आरपीआयला संधी मिळाली पाहिजे, जेणेकरून सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देता येईल. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकही उमेदवार दिला नाही. या बदल्यात विधान परिषद देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. आता ते कधी मिळेल माहीत नाही, परंतु माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केलाय. ते लवकरच आरपीआयला न्याय देतील असं वाटतंय. यावेळी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्यासह आरपीआय कार्यकर्ते उपस्थित होते. हुतात्मा साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज 7वा दिवस होता. आठवडाभर शांततेने आंदोलन करूनही कारखानदार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि आज रात्री आंदोलकांच्या संयमाचा बांध फुटलाय. संतप्त झालेल्या तरुण सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कार्यालयाला कुलूप ठोकलं. यावेळी विशाल खोत, शरद पवार, पप्पू फाटक, अजित घोरपडे, किरण भोसले, ओंकार आचरे आणि सनी नाईकवाडी यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण सभासद शेतकरी एकत्र आले होते. आम्ही गेल्या 8 दिवसांपासून शांततेने लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत, मात्र अध्यक्ष सभासदांच्या भावनांची दखल घेण्यास तयार नाहीत. कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी आणि नागनाथ अण्णांचा वारसा जपण्यासाठी वैभव नाईकवाडी यांनी तात्काळ पदच्युत होणं आवश्यक आहे असा पवित्रा या तरुणांनी घेतलाय. रात्री उशिरापर्यंत आंदोलनस्थळी तरुणांचा मोठा राबता होता. आता फक्त चर्चा नको तर कृती हवी असं म्हणत या तरुण शेतकऱ्यांनी कार्यालयाला टाळी ठोकून आपला निषेध नोंदवला. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कार्यालय उघडू देणार नाही असा इशाराही यावेळी विशाल खोत आणि उपस्थित तरुणांनी दिलाय. या घटनेमुळे कारखाना परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून आंदोलनाची धार अधिकच तीव्र झाली आहे.